नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, जसे जसे सरकारचे दिवस भरत आलेले सरकारचा कार्यकाळ संपत आलाय, तसे तसे लोकांच्या फायद्याच्या योजना या महाराष्ट्र शासनाकडून राज्यात लागू करण्यात येत आहेत। याचाच महत्त्वाचा आणि पुढचा टप्पा म्हणजे राज्यातील अकृषक कर हा पूर्णपणे माफ करण्याचा धडाका सुरूच आहे। यामध्ये गृहनिर्माण संस्थांसह बिल्डर उद्योजकांनाही मोठा फायदा होणार आहे। नेमका राज्यातील अकृषक कर माफ केल्याने कोणाला आणि कशा पद्धतीने फायदा होणार आहे, जनसामान्यांना काय फायदा होऊ शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरू ठेवलेला असून या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 34 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। या निर्णयामध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा अकृषक कर म्हणजेच एनए टॅक्स पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारने राज्यातील गृहनिर्माण संस्थातील लाखो रहिवाशांना मोठा हा दिलासा दिलेला आहे। या निर्णयाचा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांनाही होणार आहे। अकृषक कर म्हणजेच एनए टॅक्स आकारणीमुळे राज्यातील जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। नेमका हा बिल्डरवरचा बोजा काढलेला आहे की सामान्य जनतेवरचा बोजा काढलेला हे नक्कीच प्रश्नचिन्ह आहे। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय अकृषक कर रद्द करण्याची प्रक्रिया ही सुरू होती, ती मान्य झाली। जनतेला मोठा दिलासा देणारी मागणी ही पूर्ण केलेली असून सध्या गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषक कर हा कायमस्वरूपी राज्य सरकारने यापूर्वीच माफ केलेला होता। मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारत वाढत असल्याने अशा इमारतीखालील जमिनींचा संपूर्ण अकृषक कर रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच वाणिज्य आणि औद्योगिक वापर खालील देखील जमिनीवरील अकृषक करही आता रद्द करण्यात आलेला आहे। अकृषक कराच्या माध्यमातून राज्य सरकारला दरवर्षी 200 ते 500 कोटी रुपयांचा महसूल हा मिळत होता। आता हा कर पूर्णपणे माफ केल्याने सरकारचा हा महसूल नक्की बुडणार आहे। आता बघूया अकृषक कर म्हणजे एनए टॅक्स चा निर्णय जो कधीपासून लागू होणार आहे त्याची ही माहिती समजून घेऊया, कारण की आता यानंतर बरेचसे आपले सबस्क्रायबर असतील, व्ह्यूअर्स असतील, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारणार आहे की हा निर्णय कधीपासून लागू होणार आहे एनए टॅक्स रद्दचा। तर सरकारने अकृषक कर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची अंमलबजावणीसाठी नियमात प्रसंगी कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा करावी लागणार आहे आणि त्यानंतर हा जो काही निर्णय आहे तो लागू होणार आहे। याकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नोंदणी कायदा अशा विविध कायद्यामध्ये राज्य सरकारला बदल करावा लागणार आहे। यासाठी पुढील 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो। हे सर्व बदल केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय म्हणजे GR काढला जाऊ शकतो आणि या पूर्ण जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो। हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावरती झालेला असल्यामुळे हा नक्कीच बिल्डर लॉबी असेल, जे काही जमीन येणे करणारे मोठे मोठे प्लॉटिंग करणारे बिल्डर असतील त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो, पण सामान्य जनतेला सध्या तरी या निर्णयाचा फायदा होणार नाही, कारण की जोपर्यंत शासन निर्णय म्हणजे GR निघत नाही तोपर्यंत याची अंमलबजावणी सुरू होत नाही। तो शासन निर्णय निघाल्याशिवाय यामध्ये सरकार कोणत्या अटी शर्तींचा अंतर्भाव करणार आहे हे तोपर्यंत समजू शकणार नाही। त्याकरता आपल्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।